सॉफ्टवेअर चेक करतात आणि मग प्रिंट आउट येते. बॅच मॅनेजमेंट. आपल्या या हॉलमध्ये बेसलाईन न वापरलेले किती लोक आहेत? मगाशी अतुल आणि मी उलटा प्रश्न विचारला, इरा वापरलेले किती लोक आहेत? मी उलटा प्रश्न विचारतो, बेसलाईन न वापरलेले किती लोक आहेत? आहे का कोणी आपल्या या हॉलमध्ये की ज्यांनी बेसलाईन अजिबात वापरलेलं नाही? हे नवीन बेसलाईन म्हणजे सगळ्यांनी वापरले पाहिजे. ओके, व्हेरी गुड. हे फीचर कोणी कोणी वापरले? ओके, आपल्याला आवडलं काय हे फीचर? ओके, तर आम्ही ही जी काही ऑन डिमांड ही जी काही नवीन प्रक्रिया सरांनी आपल्यासमोर सादर केलेली आहे, तर ते करण्यासाठी टेक्नॉलॉजीची थोडीशी मदत इथं आम्ही केली. हे एवढे सारे रोज ऍडमिशन होतील, रोज डेटा अपलोड होईल, रोज त्यांचे ऍडमिशन कन्फर्म होतील, पण ह्यांना मॅनेज कसं करायचं? तर हे करणं खूप कटकटीचं काम आहे. आणि हे जर का मॅन्युअल करायला गेलो तर आपल्या लक्षात राहणार नाही. हे जानेवारी किंवा आता फेब्रुवारी मध्ये सोपं वाटतं आपल्याला. जसं हे पुढे पुढे सरकत जाईल त्यावेळेला ते खूपच कॉम्प्लेक्स वाटत आहे, कारण मॅन्युअली काही गोष्टी करायच्या नसतात. सॉफ्टवेअर त्याच्यासाठी आपल्याला मदत करेल. म्हणजे आज ज्यांचं ऍडमिशन झालं त्याचे 90 दिवस कधी संपणार आहे ते सॉफ्टवेअर सांगेल आपल्याला. पूर्वी कसं व्हायचं ते बॅच मोडमध्ये जायचं. म्हणजे 15 एप्रिललाच मुलं जॉईन व्हायचे, मग त्यांचे 3 महिने ते एका दिवशी संपायचे, मग त्यांचं सगळं संपलं जायचं. आता ह्याच्यामध्ये तसं होणार नाहीये. आणि इरामध्ये लॉगिन पण त्याच्याप्रमाणे चेंज होणार आहे. त्याच्याप्रमाणे आयपीडीच्या डेट्स प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असणार आहेत. तर हे सगळं करण्यासाठी आपल्याला ह्या सॉफ्टवेअरचा मदत करायची. तर हे बॅच मॅनेजमेंट एक त्यातलं एक छोटंसं मॉड्यूल आहे. तुमच्या सेंटरवर तुम्ही विद्यार्थ्यांना 7 ते 9, 9 ते 11 वगैरे अशा बॅचेसमध्ये विद्यार्थ्यांना बसवत असतात. तर ते तसे तुम्ही टायमिंग स्वतः क्रिएट करू शकता. इथं टायमिंग स्टार्ट एंड टाइम तुम्हाला सिलेक्ट करता येईल. इथं असाईन बॅच टायमिंगमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे 90 दिवस शिल्लक आहेत, ज्या विद्यार्थ्यांचे 90 दिवस शिल्लक आहेत असे विद्यार्थी तर दिसतील. मग याच्यामध्ये ज्यांचे 90 दिवस संपलेले असे जुन्या बॅचचे विद्यार्थी तर दिसणार नाही, हे लक्षात घ्या. लग्न तुम्ही असं सिलेक्ट करू शकता आणि तुम्ही सांगू शकता की माझ्या सेंटरमध्ये ओम PC3 नावाच्या कॉम्प्युटरवर 7 ते 8 ला हा मुलगा बसणार आहे. आता ओम PC3 कुठे आहे? हा, आता इथे नव्हता, तर आता तो विद्यार्थी तिथे असाईन झाला. तो विद्यार्थी कोण? तर तिथे तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. म्हणजे आता हा आपला हॉल आहे, त्या हॉलमध्ये कुठल्या सीटवर कोण बसलेला आहे हे प्रत्येकाला अलॉट करणं, त्याप्रमाणे त्यांना बसवणं आणि त्याप्रमाणे ते मॅनेज करणं. आपल्या समोर असं लक्षात आलं असतं की हा हॉल लहान पडणार आहे, तर त्यावेळेला आपल्याला आधीच प्लॅनिंग करावं लागतं. आपल्या सेंटरमध्ये फक्त 5च कॉम्प्युटर असतात. 5 कॉम्प्युटरवर 10च विद्यार्थी एका वेळेला बसू शकतात आणि 12 विद्यार्थ्यांना जर ऍडमिशन दिले तर ते 12 विद्यार्थी मॅनेज कसे करायचे? एक्स्ट्रा 2 विद्यार्थ्यांना कुठं उभं करायचं? तर हे सगळे प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करण्यासाठी या टूलचा आपल्याला मदत करायची करता येणार. इव्हेंट मॅनेजमेंट एक नवीन आणखी टूल आम्ही दिलेला आहे. हे 90 दिवसाचं लॉजिक लक्षात ठेवा. ज्या दिवशी तुम्ही डेटा अपलोड करताय त्या दिवसापासून 90 दिवस चालू होतात. ज्या दिवशी तुम्ही डेटा अपलोड करता त्या दिवसापासून 90 दिवस. आणि कुठलीही लास्ट डेट नाही, कुठलीही पहिला दिवस नाही. तुम्ही ज्या दिवशी विचार करू शकता त्या दिवशी त्याचं ऍडमिशन करू शकता. ही त्यातली गंमत आहे या सॉफ्टवेअरची. हा, आपल्याला सरांच्या मार्गदर्शनामुळे हे लक्षात येईल की ते अजून किती आम्ही सोपं केलेलं आहे. ही जी काही विद्यार्थी आहेत त्यांनी 27 तारखेला अपलोड केली आहे या सेंटरच्या ऑफिसच्या विद्यार्थ्यावर. आता या एका विद्यार्थ्याची मिड टर्म एक्झाम 20 तारखेला आहे. कारण मिड टर्म आणि फायनल एक्झाम या गोष्टी फिक्स आहेत. मिड टर्म आणि फायनल एक्झाम या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वेगवेगळ्या होणार नाही, त्या प्रत्येक महिन्यात एकदाच होणार आहे. तर यांचे टाइम टेबल एकच आहे, पण मात्र आयपीडीचं शेड्यूल मात्र सगळ्यांचं वेगळं आहे. त्याची आयपीडी त्या आठवड्यात संपली पाहिजे. हे कसं बघायचं? त्याच्यासाठी हे कॅलेंडर दिलेलं आहे, हा कॅल्क्युलेटर दिलेला आहे, तुम्ही याच्यातून पाहू शकता. हे पिक्चर बघितलं का आपण? हे विद्यार्थ्यांना तुम्ही याच्या प्रिंटआउट्स काढून द्या, विद्यार्थी त्यांच्याप्रमाणे ते मॅनेज करतात. तर हा विद्यार्थी आहे मोरे चंद्रकांत दळू, 7 ते 8 बॅचचा विद्यार्थी आहे. ओम PC2 या कॉम्प्युटरवर तो बसतो. त्याची 6 फेब्रुवारीला पहिली आयपीडी होती, दुसरी आयपीडी 13 फेब्रुवारीला आहे. आणि ह्या प्रत्येका तारखा वेगळ्या आहेत, हे लक्षात घ्यावे. आणि इथे तुम्हाला ते कॅलेंडर मिळेल, त्याप्रमाणे तो विद्यार्थी काम करेल. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रेझेंटेशन लक्षात आलं असेल की कुठलीही गोष्ट कंपल्सरी नाहीये. तेव्हा विद्यार्थ्याला हे कॅलेंडर देऊन त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपापल्या परीक्षा देत राहावं. आपण ती सुविधा आपल्या सेंटरमध्ये उपलब्ध करून द्यावं, हे आपली जबाबदारी. त्याप्रमाणे ते काम होत राहील. आणि जे पहिला इन्स्टॉलमेंट किती तारखेला, दुसरा इन्स्टॉलमेंट किती तारखेला, तिसरा इन्स्टॉलमेंट किती तारखेला, मिड टर्म किती तारखेला, हे सगळं डिटेल्स या रिपोर्टमध्ये प्रिंट होतील. सपोज ऍडमिशनच्या आधीच एखाद्या विद्यार्थ्याला हे सगळं सांगायचं आहे, तर इथे डेट वाईज एक रिपोर्ट दिला आहे. 10 फेब्रुवारीला जर एखाद्याचे ऍडमिशन झाले तर त्याचं काय स्टेटस आहे, काय असेल त्याचं?
10 फेब्रुवारी नंतर त्याचे डॉक्युमेंट जे त्यांनी सबमिट करायचे ते 20 फेब्रुवारीपर्यंत करायचे, फोटो साईन किंवा आयडेंटिटी प्रूफ वगैरे असतात. 22 फेब्रुवारीला त्याचा पहिला हप्ता जमा झाला पाहिजे, 20 मार्चला दुसरा झाला पाहिजे, 20 एप्रिलला तिसरा झाला पाहिजे. फायनल परीक्षा किती तारखेला असेल? 13 मेला. त्या मुलाला जर हे कन्व्हिनियंट असेल तर तो परीक्षेला जॉईन होईल कोर्स, जर कन्व्हिनियंट नसेल तर तो पुढच्या महिन्यात जॉईन होईल. हे सगळ्यात आता त्याला आपल्याला आधीच सांगणं शक्य होणार आहे आणि हे या नवीन युटिलिटीचं एक वैशिष्ट्य आहे. तुम्ही हे तुमच्या काउन्सिलरला सांगू शकता आणि काउन्सिलर्स हे खूप चांगल्या प्रकारे आलेल्या इन्क्वायरीला त्याची माहिती पुरवून त्याप्रमाणे काम करू शकतात. कारण 365 दिवसाचं वेगवेगळे कॅलेंडर असणार आहे. एका दिवसासाठी मात्र एकसारखंच असेल, 365 दिवसाचे वेगवेगळे कॅलेंडर असू शकतात. आणि याच्यामध्ये हॉलिडेज आणि बाकी इतर सुट्ट्या, शनिवार रविवार याचा विचार करून हे कॅलेंडर क्रिएट करायचं आहे. तर हे फीचर आम्ही तुमच्यासाठी हे ऑन डिमांड आणि मंथली बॅच आणि हे जे काही करतोय आपण त्यासाठी केलं. काही शंका आहे का मागे काही शंका आहे का सर? नाही, म्हणजे काही प्रश्न असेल तर आपण सांगा. ऍडमिशन रिपोर्ट याच्यामध्ये मला ऍक्च्युली हे सांगू वाटत नाहीये सर, म्हणजे कारण की तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सगळेजण वापरता, पण काही सेंटर आम्हाला रिक्वेस्ट येतात किंवा रिक्वायरमेंट देतात की अरे हे फीचर का देत नाही बेसलाईनमध्ये, तर हे ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये. तर ते काय आहे ते मी फक्त जस्ट एक्सप्लेन करतो. तुम्ही इथं डेटा एक्सपोर्ट करून देता, पण आम्हाला सर्वच डेटा एक्सपोर्ट करून घ्यायचा. बेसलाईनमध्ये आम्ही सर्व बॅचेसचा डेटा डाउनलोड केलाय आणि सर्व डेटा एक्सपोर्ट करायचा आहे. तर तिथे जी हायपर लिंक आहे त्याच्यामध्ये जो डेटा डाउनलोड झाला त्यांची नावं अशी येतात समोर, जानेवारी, ऑक्टोबर, जुलै, एप्रिल. तुम्ही हे सिलेक्ट करा, सिलेक्ट ऑल म्हणून, आणि एक्सपोर्ट करा. काही क्षणामध्ये तो डेटा एक्सेलमध्ये येऊन जाईल. किंवा तुम्हाला काही जणांना असं पाहिजे असतं की फक्त माझ्या विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर मला पाहिजे, तर इथे तुम्ही कुठलंही फील्ड सिलेक्ट करू शकता. फक्त त्याचं नाव हे फिक्स झालेलं आहे, नाव काही डिसिलेक्ट करता येत नाही, पण बाकीच्या गोष्टी तुम्ही करू शकता की चला मला ही गोष्ट सिलेक्ट करायची आणि त्याचं अनालिसिस करता येईल. मग असे हेमंत सरांनी प्रेझेंटेशन सांगितले की कुठल्या प्रकारचे विद्यार्थी आपल्याला शिकतात, आपण अनालिसिस केले का, ते हे करण्यासाठी या एक्सेलचा खूप चांगला प्रकारे वापर करता येईल. कारण हे रिपोर्ट इतक्या वेगवेगळ्या व्हरायटीचे असतात ना, सगळे रिपोर्ट बेसलाईनमध्ये देणं शक्य नाहीये. तेव्हा हा एक्सेलमध्ये डेटा घ्यायचा आणि आपल्याला पाहिजे तसे रिपोर्ट आपण बनवत राहायचे. आणि इथं एक्सपोर्ट टू एक्सेल किंवा व्ह्यू रिपोर्ट असा फीचर दिलेला आहे. फोटो साईन आणखी एक ऍडिशनल रिपोर्ट आम्ही दिला तो म्हणजे आता LIVR. इथे फक्त सर्व फोटो साईन अपलोड आहेत का ते चेक करा, मगच LIVR प्रिंट होईल. LIVR प्रिंट करत असताना एवढी लक्षात घ्या की तुम्ही लेटेस्ट बेसलाईन वापरताय एवढी काळजी घ्या. बेसलाईन 3.0 वापरताय म्हणजे लेटेस्ट असं नाहीये. प्रत्येक बेसलाईन रिलीज करताना आम्ही एक तारीख त्याच्या पुढे सांगतो, 19 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 19 जानेवारी, 27 जानेवारी आणि आता 6 फेब्रुवारी. तर तुम्ही लेटेस्ट म्हणजे कुठलं तारखेला वापरताय ते जर मला नीट सांगू शकला तर आता सध्या LIVR मध्ये कुठलाही प्रॉब्लेम आम्हाला असं वाटतं की नाहीये. जर तुम्हाला वाटत असेल तर निश्चित आमच्याशी शेअर करा, आपण तो रिझॉल्व्ह करू. कारण याच्यामध्ये जो प्रॉब्लेम होता तो रिझॉल्व्ह करण्यासाठी आम्ही काही चेंजेस करून नवीन रिपोर्ट्स जनरेट केले. तर हा रिपोर्ट मी जस्ट एक दाखवतो कसा येतो तो. तर असा रिपोर्ट जनरेट होतो. जर तुमच्याकडे स्टेशनरी आली नसेल तर ब्लँक स्टेशनरी असा रिपोर्ट तुम्ही आणि ते प्रश्न सॉर्टिंग करायला कारण असताना वेळ जातो आणि एखादा प्रश्न मिस होण्याची शक्यता असू शकते. तर प्लीज आम्हाला त्याच्यामध्ये सहकार्य करा आणि म्हणजे आम्ही तुमच्या सर्व शंका दूर करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. सर्व एक ब्रेक